तर पुण्याला तिकडे पावसानं झोडपलेलं आहे। पुण्यामध्ये अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। पाणी भरलेल्या भागामध्ये अग्निशमन दलाकडून सध्या मदत कार्य सुरू आहे। पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। पुण्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे। पावसानं अक्षरशः पुण्याला झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं आपण बघतोय। पाणी भरलेल्या भागामध्ये अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सध्या सुरू आहे। आणि याच विषयीचे ताजे अपडेट्स आपण घेऊया। पुण्यामधून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, पुण्यामधल्या सकाळची दृश्य आपण बघत होतो। अनेक भागांमध्ये आपल्याला पाणी शिरल्याचं दिसतंय। घरांमध्येही पाणी शिरलेलं आहे। रात्रीतनं कसा पाऊस झालेला आहे, सकाळी आता पावसाचा जोर काय म्हणतो आणि त्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं आता प्रशासनाकडून मदत कार्य सुरू झालेलं आहे? ज्ञानेश्वर, सविस्तर। मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये बघायला मिळतो। घाटमाथ्यांवरती विशेषतः अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस पडतो आहे आणि या पडलेल्या पावसामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागतात। लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। जो घाटमाथ्याचा परिसर आहे तिथून जे वेगानं पाणी खाली येते ते लोकांच्या घरामध्ये शिरल्याचं बघायला मिळतंय। पुणे महानगरपालिकेच्या वतीनं, पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीनं आवाहन केलं गेलंय की गरज असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका। शाळांना देखील सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। जो अतिमुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान असतील, पुणे पोलीस असतील, पुणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष असेल, कर्मचारी असतील, सगळे लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर बघायला मिळत आहेत। अग्निशमन दलाच्या जवानाच्या माध्यमातून विशेष मदत जी आहे ती नागरिकांना केली जाते आहे। खरं म्हणजे ज्या घरात पाणी शिरलंय, ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय तिथे मोठ्या प्रमाणातलं हे मदत कार्य सुरू आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर डोंगराच्या नजदीक असलेला जो काही सगळा परिसर आहे, तिथे लोकांची वसाहत आहे, तिथे कसा मुसळधार पाऊस जो आहे तो खाली कोसळताना आपण पाहतो आणि हे पाणी जे आहे ते लोकांच्या घरामध्ये शिरलंय। लोकांना आपल्या घरातलं पाणी जे आहे ते बाहेर काढायचं, कारण घरामध्ये वस्तू असतील, खाण्याचं सामान असेल, अशा वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी आहेत। एकूण जो त्रास पुणेकरांना सहन करावा लागतो, ज्यामध्ये घरात तर पाणी शिरलंच आहे पण रस्त्यावर देखील गुडघाभर पाणी, सिंहगड रोड परिसरात बरोबर सततचा पाऊस आणि त्यानंतर घरामध्ये शिरलेलं पाणी पुणेकरांना अर्थातच आता या सगळ्या संकटाला सामोरं जावं लागतं। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधली ही दृश्य आहेत। जोरदार पाऊस रात्रीपासून सुरू आहे आणि त्यानंतर घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती अनेक रस्ते, अनेक भाग आपल्याला जलमय झाल्याचं चित्र पुण्यामध्ये बघायला मिळतं। या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता अलर्ट मोडवरती गेलेलं आहे। अग्निशमन दलाकडून सुद्धा या ठिकाणी बचाव कार्य सुरू झाले। तर पुण्यामधल्या पावसाचा अजित पवारांनी आढावा घेतलेला आहे। मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे अजित पवार यांनी प्रशासनाला निर्देश दिलेले आहेत। पुण्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे। अनेक घरांमध्ये या पावसामुळे पाणी शिरलेलं आहे। तर मदत कार्यासाठी सतर्क राहण्याचे प्रशासनाला आदेश हे अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेले आहेत। अजित पवारांनी पुण्यामधल्या या पावसाचा आढावा घेतला।